पोलीस भरतीमध्ये 15,000 अर्जांसाठी तब्बल 16.5 लाख जे अर्ज आलेले आहेत. तर याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्पर्धेत टिकायचं असेल तर काय तुम्हाला चुका टाळायच्या आहेत ते या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया आणि कशा प्रकारे तुम्हाला तुमचं प्रिपरेशन करायचं ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर या अपडेटमध्ये जे आहेत तब्बल जे आहेत 16.5 लाख अर्ज आहेत. तर यामध्ये खूप सारे जे स्टुडंट्स आहेत यामधील काही फिजिकलचे प्रॅक्टिस करत असतील, काही नसतील. तर त्याद्वारे जे आपला माइंडसेट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे की कशा प्रकारे जे प्रिपरेशन आहे आणि कोणाला किती टाइम पिरियड द्यायचा आहे, जे सब्जेक्ट्स आहेत त्यासाठी किती टाइम पिरियड द्यायचा आहे, कशा प्रकारे प्रिपरेशन करायचं आहे ते पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे आणि प्लस लाईव्ह सुद्धा आहे. तर ही इन्फिनिटीची पोलीस भरतीची जी बॅच आहे यामध्ये काही तज्ञ मार्गदर्शक आहेत, त्यांच्याद्वारे तुम्हाला ही बॅच कंडक्ट केली जाणार आहे. प्लस PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स असतील आणि जो संपूर्ण कोर्स आहे तो 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असेल. तर काही डाऊट असेल तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. यासाठी टोटल जी फीज आहे ती फक्त 499 रुपये असणार आहे. तर नेक्स्ट जे आहे की हे अपडेट आलेलं एक न्यूज आर्टिकलमध्ये की आता शिपाई ही पदे 12,702 होती, त्यासाठी 7,86,500 अर्ज आलेले आहेत. देन आहे चालक या पदासाठी, तर त्यासाठी सुद्धा काही प्रमाणामध्ये 1,80,000 पर्यंत अर्ज आलेले आहेत. जी रिक्त पदे आहेत ती 478 आहेत. बँडसाठी जे आहेत 19,000 अर्ज आलेले आहेत. कारागृहासाठी 554 पदांसाठी जे आहेत 3,34,350 आणि SRPF 1,652 पदांसाठी 3,35,000 पर्यंत अर्ज आलेले आहेत. तर हा जो आकडा आहे तो भीती दर्शवण्यासाठी नाही आलेला आहे की आपल्याला प्रिपरेशन कशा प्रकारे करायचं आहे आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते आपण बघूया. तर एक छोटीशी PPT तुमच्यासाठी बनवली. आता जसे की महाराष्ट्र स्पेसिफिक GK आहे, तर GK वरती प्रश्न विचारला जातो. सगळ्यात मेन मंत्र आहे की PYQ. आतापर्यंत जेवढेही क्वेश्चन झालेले आहेत ते तुम्हाला तोंडपाठच करायचे आहेत. ते जास्तीत जास्त तुम्ही मल्टिपल टाइम सॉल्व्ह कराल, त्याद्वारे तुम्हाला टेक्निक्स अप्लाय होतील की आन्सर्स कसे फाइंड आउट करायचे आहेत. देन तुम्हाला जो महाराष्ट्राचा इतिहास आहे, भूगोलमध्ये तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारले जातात, नद्या, धरणे, जिल्हे. त्यानंतर ज्या विभागांतर्गत आहे, आता महाराष्ट्राच्या डिस्ट्रिक्ट्सवरती तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे तुम्हाला जे पॉईंट्स आहेत ते पर्टिक्युलर तोंडपाठ करायचे आहेत. देन राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत आता रिसेंटमध्ये आहेत, जसं की जनधन, आयुष्यमान भारत यांचं काही ज्या फिक्स योजना आहेत त्यांवरती काही प्रश्न येतात आणि ज्या करंट बेस आहेत त्या योजना तुम्हाला थोडंसं बघून जाणं गरजेचं आहे. देन पॉलिटीचा अभ्यास करताना, राज्यशास्त्राचा अभ्यास करताना महत्त्वाचे जे मूलभूत हक्क आहेत, कलम आहेत, तो त्याचं पाठांतर असणं, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांबद्दलच्या ज्या टर्म्स आहेत त्याबद्दल तुम्हाला माहीत असणं जास्त गरजेचं आहे. त्या रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत, जसं की 64 आहे, त्याच्यानंतर 161 आहे, आता जसे की राज्यपालां रिलेटेड आहेत काही, तर मग हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही आर्टिकल्स जे आहेत ते तोंडपाठ कलम पाठ असणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्हाला सगळी कलम पाठ करायची आहेत. देन करंट अफेअर्स जे आहे ते लास्ट 6 ते 8 महिन्यांपर्यंत करणं इम्पॉर्टंट आहे. तर या रिलेटेड काही क्वेश्चन्स करू शकता. जसं तुमचे क्वेश्चन्स तेवढे टॉपिक कव्हर होतात, तुम्हाला PYQ कडे जायचं आहे. मल्टिपल क्वेश्चन्सच्या द्वारे तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करू शकणार आहात. देन बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काही इम्पॉर्टंट असतात, सिरीज, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंगचा पार्ट, ऑड मॅन आउट, एखादी सिरीज दिली असते, नंबर्सची सिरीज, अल्फाबेटची सिरीज, याद्वारे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहेत. तर एखादा विद्यार्थी असतो की त्याला जे मॅथ्स आहे ते इझी जातं, एखाद्याला रिझनिंग इझी जातं. तर जो पार्ट तुम्हाला इझी जातोय, जसं की आता रिझनिंग इझी जात आहे ज्याला, त्यांनी तो स्ट्रॉंग करायचा आहे. नाहीतर काय होतं की तो जो महत्त्वाचा जो पार्ट आहे तो स्किप केला जातो कुठेतरी. तर त्यामध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत आणि देन आपल्याला दुसऱ्या सब्जेक्टकडे वळायचं आहे. तर मराठीचा आहे, तो मराठीमध्ये सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट आहे, कारण की मराठीमध्ये सगळे मार्क्स मिळवत आहेत. तर तिथे आपले मार्क्स गेले नाही पाहिजे. तर मराठी सगळ्यात पहिले स्ट्रॉंग करायचं आहे, देन इतर सब्जेक्ट्सकडे तुम्हाला जायचं आहे.
त्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दशुद्धी, वाक्यप्रचार, त्याचा अर्थ, अव्ययांचे प्रकार, नाम सर्वनाम, ह्यातले जे पॉईंट्स आहेत, ग्रामरचा जो पार्ट आहे तो व्यवस्थितरित्या करायचा आहे. आणि रोज 10 ते 15 जे आहेत त्याद्वारे सुद्धा तुम्ही टाइम देऊ शकता, की 1 तास मराठीसाठी, 2 तास जे आहेत ते मॅथ्स रिझनिंगसाठी द्यायचं आहे. एखादा जो सब्जेक्ट आहे जो तुम्हाला हार्ड जातो त्यासाठी तुम्हाला सकाळचा टाइम देऊ शकता तुम्ही, की सकाळच्या टायमामध्ये चांगला अभ्यास होतो. त्या प्रकारे सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. आणि मग इतर जे तुम्हाला त्यानंतर मीडियम जो असतो, आवडता सब्जेक्ट असतो, तो दुपारी घ्यायचा. त्या वेळेमध्ये थोडंसं झोपेचा टाइम पिरियड असतो, तर अभ्यास व्यवस्थितरित्या होतो. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही स्टडीचं प्लॅनिंग करू शकता. जसं की मॅथ्ससाठी 1.5 ते 2 तास, जीकेसाठी 1 तास, रिझनिंगचा परत पार्ट घेतला तर 45 मिनिटचा दिला सपोज, मराठी 30, फिजिकलसाठी 1 ते 1.5 तास, 2 तास, अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकणार आहात. आता फिजिकल आणि रायटिंग जे रिटनचा जो बॅलन्स आहे त्याला व्यवस्थित करायचा आहे. जसे की तुम्ही दोन्ही प्रॅक्टिस करणं सोबतच गरजेचं आहे पोलीस भरतीसाठी. तर ज्या प्रकारे तुम्ही थेरॉटिकलचं करताय तसंच तुम्हाला फिजिकलसाठी सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. आणि जास्तीत जास्त सगळ्यात इम्पॉर्टंट जो मंत्र आहे तो PYQ आहे. जेवढे तुम्ही प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स कराल तेवढं तुम्हाला जास्त आयडिया येणार आहे आणि तेवढे जास्तीत जास्त तुम्हाला मार्क्स तिथे मिळणार आहेत. तर या रिलेटेडच हा व्हिडिओ होता. आणि तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील, तुम्हाला काही क्वेश्चन जरी असतील तरी तुम्ही कमेंट्समध्ये तसं मेन्शन करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.